दिल्लीतील जंतर मंतरवर आता कॉक्रोच जनता पार्टीने महाराष्ट्रातही आंदोलनाची हाक दिली आहे। पुण्यात 11 जून रोजी मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, नीट यूजी पेपर लीक प्रकरण आणि भरती परीक्षांमधील अनियमितता या विरोधात हे आंदोलन होत असल्याची माहिती समोर आली। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी जाहीर केले की पुण्यात विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा मोठा मोर्चा काढण्यात येणार असून या आंदोलनासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे। ते खराब करण्यात आलेले आहे। नीटचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट्स जे आहे त्यांचे पेपर चेक करण्यात गडबड झालेली आहे। CUETचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या एक्झामचे सर्व्हर डाऊन झालेले आहे। SSC GDचे 40 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्यांच्या पेपरमध्ये धांदली झालेली आहे। तर असे 1 करोडपेक्षा जास्त जेव्हा स्टुडंट्सचे नुकसान होतो, अशा स्टुडंट्सचे जेव्हा फ्युचर पूर्णपणे तुम्ही बर्बाद करायला बघताय, कधीपर्यंत हे असं चालणार? कुठं ना कुठं कोणातरी जिम्मेदारी घ्यावं लागेल। आणि याचमुळं काल आम्ही जंतर मंतरवर जे प्रोटेस्ट केला त्याच्यात आम्हाला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला आणि त्यावरनं आपल्याला एक गोष्ट आता कळते की या देशातला तरुण जो आहे, जो जेन झी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाही आहे।